एक पाहुणा होता, एक पाहुणा, त्याला जत्राचा फोन आला. म्हणजे महाराज जत्रा आहे आमच्या, जत्रा कळली ना, जत्राला फोन आला, गेला जत्राला चालला. माझ्यासारखे कपडे होते कडक, अशी लेलांचे कपडे, धोतर टोपी होती अशी एकदम कडक. गेले मंदिरात, गेले पाया पडले, बाहेर आले. तेव्हा गर्दी होती तिथं. तेवढ्यात काय झालं, त्या गडबडीत एका माऊलीचा, एका बाईचा त्या माणसाला लाट लागली, धक्का लागला, पायाची लाट लागली. आता लाट लागल्यावर आपण काय करतो, पाया पडली. ती जरा जास्तच बाहेर पडली आणि याचे कपडे होते, गण लावलेला होता. तिला काय वाटलं, हे कोणता तरी महाराज असं. म्हणजे बाबा चुकलं, म्हणजे माझ्याकडून लाट लागली, नाही लागेल पण काढा छापला, म्हणजे दर्शन घेऊन जाऊन द्या. आता तो पाहुणा होता आणि तो कशाला चालला होता, जत्रा खायला. ते म्हणजे जाऊन लागत असतील आपण कशाला, नाही नाही म्हणजे दर्शन घेऊन. तिने छापला काढल्या आणि त्या माऊलीने काय केलं, दर्शन घेतलं. आता तिचा मालक तिकडे माणसाला होता, तिने असं पाहिलं, पाया पडा. कोणाला सांगितलं, तिच्या मालकाला सांगितलं. तो होता गावचा मोठा माणूस होता, तो पाया पडायला आला. तो पाया पडायला आला म्हणून बाकीचे बी काय करायला आले, पाया पडायला आले. आता या पाहुण्याला घाम हो मला, आपण आलोय जत्रा खायला आणि इथं लाईन लागली. इतका गारबाडा, काय करावा तुम्ही पाहिलं. इकडे थोडा मोकळी जागा होती, असं पाहिलं, जीस पडायला लागला. असं झालं का मग तरी लोकांच्या आणत तुम्ही साधा बाबा म्हणजे आवली माराय. तो पाहुणा पुढं आणि लोक माग पाया पडायला. पाहुणा इतका गारबाडा. आता हे जर बिंग फुटलं आपलं तर आपल्याला काही लोक नीट ठेवायचे नाही, म्हणून पाहुणा पळत होता. आला टाइम होता, टमटम चालली ती रिक्षा. पाहुण्याने चालू रिक्षा उडी आणली. बघा आता काय बाय अशी उडी हल्ली. आता ती दिसलं नाही लोकांना, अंधाराचा टाइम होता. एक जण म्हणला, बाबा अंतर्भान पावले, बाबा स्वर्गाला गेले. आधी लई भाग्यवान, बाबाचं दर्शन झालं. बघा लोकांचे डोकं कोण कळत नाही, काय डोके लावते. एक बाई म्हणजे, हा ना बाया मला दर्शन नाही झालं. तिने काय केलं, बाबाच्या पावलाचा ठसा होता, तिथं ठोड घातला असं, ती माती घेतली, कपडा लावली. बाई नका का बाबा असं, पण बाबाच्या पावलाची काय माती घेतली. दुसरी आली, तिच्यापेक्षा जास्त भाविक होती. तिने ती माती घेतली, कपडा लावली, बुरशी घेतली, बाबाचा पारसा. ती त्या रिक्षाच्या टायराची होती आणि त्या टायरावर कुत्रे काय करीत, अभिषेक सोप्या भाषेत सांगतो. ती माती घेतली, पदरात घातली आणि घरी खायला गेली. महाराज माती खाणारा समाज. आमच्या संतांनी शहाणा केला. महाराज तुकोबारायांनी संतांनी शहाणा केला. काय खरं काय खोटं हे सांगण्याची शक्ती आणि सामर्थ्य संतांमध्ये आहे.